हरे 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 कृष्णा 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 हरे हरे. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र ते नांदतो ज्ञानराजा सुपात्र. तया ठविता महापुण्य राशी. नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वर. पुंडलिका वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. कैलासराणा शिवचंद्रमौळी फणींद्रमाथा मुकुटी जळाळी. कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझ वीण शंभो मज कोण तारी. समाधी हरीची समसुखे विना न साधेल जान द्वैत बुद्धी. बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे एका केशवराजे सकळ सिद्धी. कृद्धी सिद्धी निधी अवघीच उपाधी जवत्या परमानंदी मन नाही. ज्ञानदेवी रम्य रमले समाधान हरीचे चिंतन सर्व काळ. आज भगवंताची कृपा काहीतरी आज पर्वणी आहे आणि महाशिवरात्रीच्या पर्व काळावर ज्योतिताईनं सेवा करण्याची संधी दिली. तर आपलं भाग्य समजायचं. सेवा मिळाली की भाग्य समजायचं, कारण भगवंताच्या सहवासात राहत होत आपण. म्हणून आजच्या प्रस्तुत प्रसंगी प्रवचन रूपी घेतलेली सेवा ज्ञानियांचे राजे साधकांचा मायबाप योग्याची माऊली अलंकापूर निवासी समाधी संजीवन श्री संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराज यांच्या हरिपाठातील 13व्या नंबरचा हा अभंग आहे आणि त्याच्यावर आपण चिंतन करणार आहोत. सांगायचं कारण म्हणजे की रोज 6 ते 7 मध्ये आमचा हरिपाठ स्वार्धा तास आणि त्याच्यावर रोज एक अभंग सांगितला जातो. तर आज तोच अभंग 7 ते 7:30 न घेता आता ह्याच सेवेला घेण्याचा ठरवला आणि त्याला जे तिकडचे साधक आहेत ते सुद्धा जॉईंट होतो म्हणले आणि संध्याकाळी आपण तो हरिपाठ घेऊ. म्हणून माऊलींचा हरिपाठाचा हा अभंग घेतलेला आहे. अज्ञानतिमिरान्धाश्च ज्ञानदान शलाकया चक्षुरन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः. शुकासारखे पूर्ण वैराग्य जाचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वरांचे. कवी वाल्मिकी सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा श्रीरामदासा. ओम नमो जी गणनायका सर्व सिद्धी फलदायका अज्ञान भ्रांती छेदका बोधरूपा. आता वंदू श्रोते जन भक्त ज्ञानी संत सज्जन विरक्त योगी गुण संपन्न सत्यवादी. समाधी हरीची समसुखे विना. आता माऊली आपल्याला समाधी सांगतात, पण समाधी म्हणलं की आपल्या लक्षात कोणती येते? आपल्याला पहिल्या आपल्या घरातले कोणी जर पूर्वज मेले असेल आणि त्यांच्या दगडा मातीच्या समाध्या बांधायची. आपल्याला माऊली समाधी सांगितली म्हणलं की आपल्या पटकन लक्षात ती समाधी येते.
समाधी म्हटलं की आपल्या मागच्या लोकांच्या बांधलेल्या समाधी ह्या पटकन आपल्या लक्षात येतात. मग समाधी म्हटलं तर आपल्याला कधी कधी त्याच्यावरची जर पायरी म्हणलं तर ज्यांनी थोडं परमार्थात आलेले तर त्यांच्या काय लक्षात येतं की जे अष्टांग योग साधना करते आणि समाधी लावते तर ती समाधी लक्षात येते. जशी चांगदेवानं समाधी लावली, ते समाधीत जायचे आणि पुन्हा समाधीतून बाहेर आले की जग दिसायचं. मग ती समाधी आपल्या लक्षात येते. अष्टांग योग साधना समाधी. अष्टांग योग म्हणजे 8 अंग लागतात. 8 अंग म्हणजे 8 बाजूने लावलेली समाधी. मग त्याच्यासाठी त्याच्यामध्ये सगळं आलं. आहार किती घ्यायचा, कसा घ्यायचा, निद्रा किती करायची, आसन कोणतं घालायचं, यम नियम ध्यान धारणा आणि समाधी असे अष्टांग योग. मग ते नियमानेच घ्यावं लागतं. ते काय करावं लागतं, त्याचा आहार मोजकाच पाहिजे, इतकाच घेतला पाहिजे, असाच आहार पाहिजे, त्याच्यानंतर झोप पण इतकीच पाहिजे, असं सगळं नियमित असतं. त्याच्यात जर कमी जास्त झालं तर रोग निर्माण होते. आहार जास्त झाला किंवा यम नियम जास्त झाले तर कफ पित्त वात याचा त्रिदोष निर्माण होतो. आणि महाराज सांगतात, माऊली सांगतात की हे जरी ही समाधी जरी लावली तर याने अज्ञान जातं का? या समाधी किती लावली तुम्ही तरी याने अज्ञान जात नाही. त्याचं उदाहरण सांगतात माऊली की चांगदेव समाधी लावत होते, 1400 वर्ष जगले, पण अज्ञान गेलं का? अज्ञान त्यांचं गेलंच नाही. शेवटी काय करावं लागलं, त्यांना माऊलीची भेट घ्यावी लागली. माऊलीला भेटण्यासाठी प्रश्न पडला की आता यांची भेट कशी घ्यावी, त्यांना पत्र पाठवायचे. मग कसं पाठवा? जर त्यांच्यामध्ये तीर्थ स्वरूप लिहावा तर मी त्यांच्यापेक्षा मोठा आहे आणि त्यांना चिरंजीव लिहा तर ते ज्ञानाने फार मोठे येतं. म्हणून चांगदेवाला प्रश्न पडला आणि कोरच पत्र पाठवलं. पाठवल्यानंतर माऊलींच्या लक्षात आलं की अरे हे एवढं आयुष्य घेऊन पण हे काय येतं, कोरे म्हणजे यांचं अज्ञान आहे. आणि त्याच कोऱ्या कागदावर माऊलीनं त्यांना 65 ओव्या लिहून दिल्या आणि त्याच्यामध्ये मग त्यांचं अज्ञान गेलं, त्यांना ज्ञान झालं. म्हणून महाराज काय सांगत, कोणती समाधी लावली? समाधी हरीची समसुखे विना. समाधी कोणती लागली पाहिजे तर हरीची लागली पाहिजे समाधी. मग ती जर हरीची समाधी लागली तर त्याच्यात सारखं सुख आहे, त्याच्यात समय सुखे विन. महाराज सांगतात की चांगदेवाला समाधीतून बाहेर आले की जग दिसायचं. मग कसं दिसायचं? त्याच्या आपल्या वेदांतामध्ये एक दृष्टांत अगदी सगळ्यांना परिचयाचा आहे, तोच नेहमी दृष्टांत असतो पहा. दोरीवर सर्प कुठून आला तर दोरीवर सर्प येण्यासाठी अंधाराचा परिणाम झाला. अंधाराचा परिणाम झाल्यामुळं तो दोरीवर सर्प आला. तसंच आपल्या स्वस्वरूपाचं अज्ञान झालं त्याला जग हे खरं वाटतं. ज्याला आपल्या स्वस्वरूपाचं अज्ञान आहे त्याला हे जग खरं वाटतं. म्हणजे आपली वृत्ती जी असते ती पदार्थाचा आकार धरते आणि पदार्थाचा आकार धरला आणि त्या पदार्थाचं ज्ञान झालं म्हणजे ज्या वेळी त्या पदार्थाचं ज्ञान होईल त्यावेळीच तो पदार्थ पाहिल्याबरोबर ज्ञान आणि पदार्थ सोबतच. ज्ञान आणि पदार्थ सोबतच म्हणजे ह्या वृत्तीनं त्या पदार्थाचा आकार धरला की ज्ञान आणि पदार्थ सोबतच होते. जसं आता भिंत आहे आणि भिंतीच्या पलीकडे पदार्थ आहे, त्याच्यावर दृष्टी गेली नाही तर ते समजतात का? ते समजत नाही. भिंतीच्या पलीकडे काय हे कळत नाही, सांगता येत नाही.
कारण ते अज्ञानी. जेव्हा आपण पलीकडे जाऊ, जेव्हा त्या पदार्थावर आपली वृत्ती जाईल, त्या पदार्थाचा आकार धरील, तेव्हा आपल्याला ज्ञान होईल. म्हणून ज्या वेळेस ह्या पदार्थाचा आकार धरती वृत्ती, तेव्हाच आपल्याला त्या पदार्थाचं अस्तित्व कळतं. अगोदर सांगता येईल का? नाही सांगता येत. वृत्तीनं पदार्थाचा आकार धरला नाही तर ते आपल्याला ज्ञान त्याचं होतच नाही, सांगता येत नाही. त्या पदार्थाची निर्मितीच नसती. तेव्हा जेव्हा वृत्ती आकार धरील तेव्हा त्या पदार्थाची निर्मिती असते, तोपर्यंत निर्मितीच नसते त्या पदार्थाची. मग कोणतीही गोष्ट सिद्ध करण्यासाठी पदार्थ लागतो, वृत्ती लागती, ज्ञान लागतं. ज्या काळी ज्ञान त्या काळी पदार्थ, असा सिद्धांत आहे. महाराज सांगायचं जर म्हणलं तर महाराज सांगतात, माऊली आपल्याला सांगतात की अष्टांग योग साधना केली चांगदेवानी, परत त्यांना ज्ञान झालं नाही. मग चांगदेवांचं अज्ञान घालवण्यासाठी ज्ञानेश्वर माऊलीकडे त्यांना जावं लागलं आणि त्यांनी काय केलं? ज्ञान सांगितलं 65 ओव्यामध्ये. मग महाराज सांगत की ह्या साधना, ह्या योग साधना, समाधी, ह्या कशा अवघड येतात, कठीण येतात, दुस्तर येतात. माऊलीनं ह्या वाटा मोडून टाकलेल्या येतात. ह्या अवघड वाटा असा व्याध्यामध्ये सुद्धा अर्जुनाला सांगितलेलं आहे की अरे हे कर्मयोग अवघड आहे, सगळ्यात ज्ञानयोग सोपा आहे. कर्मयोग अवघड आहे, त्या वाटा सगळ्या दुस्तर आहेत, अवघड येतात. आपल्याला तुकोबऱ्यांचं एक प्रमाणे मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर, केला राज्य भार चाले ऐसा. मग कर्माची वाट सुद्धा अवघड आहे. कर्म समजा आपल्याला एखादा यज्ञ करायचा असेल तर त्याची वाट सुद्धा अवघड. कशी? तर त्याच्यासाठी पळीमध्ये इतकंच ते उडीद भिजन इतकंच पाणी घ्यायचं, ते जास्त कमी जमणार नाही, त्यानेच आचमन करायचं. किंवा इकडं ह्याच दिशेला तोंड करून बसायचं, किंवा त्या दिशेला तोंड करून बसूच नका. अनेक नियम असतात. अन्न पवित्र करा, घर पवित्र करा, कपडे पवित्र करा, असे अनेक 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 ते. म्हणून ह्या वाटा कशा आता दुस्तर आहेत, कठीण येतात. मग ह्या माऊलीनं मोडून टाकलेल्याच ह्या वाटा. ह्या हरिपाठातून तुम्हाला सगळ्या वाटा अशा मोगळ्या करून दिल्या. आता हरिपाठच त्याच्यासाठी, सगळ्यांना त्या हरिपाठाचा अधिकारी जड मूड सगळे होऊ शकतात. काय केलेले आता मोडून टाकलेले आता की कर्म मार्ग, योग मार्ग हा कठीण आहे. मग सगळ्यात सोपा मार्ग भगवंताकडे जाण्याचा म्हणजे हा ज्ञान मार्ग आहे. आणि आपल्या वेदांताचा सिद्धांत आहे की ज्ञानानंच मोक्ष मिळतो. ज्ञान मार्ग हा, ज्ञान कसा आहे की आपलं नामस्मरणानं किंवा निष्काम कर्म उपासनेनं अंतःकरण शुद्ध होतं. आणि अंतःकरण शुद्ध झालं की गुरुकडे जायची गरज नाही, आपोआप गुरु भेटतात आपल्याला. आणि गुरु वर विश्वास बसला, भाव बसला की शास्त्रावर विश्वास बसतो. गुरु शास्त्रातलंच सांगते तर मग शास्त्राची कृपा होती. शास्त्राची कृपा झाली की अंतःकरणाची कृपा होती. पण याच्यासाठी सगळ्यासाठी काय लागतं की भगवंताचीच कृपा लागती. त्या सगळ्या मार्गाने जाण्यासाठी भगवंताची कृपा लागती. म्हणून सगळ्यात सोपा मार्ग ज्ञान मार्ग माऊलीनं सांगितलेला आहे. ज्ञान मार्ग गुरुकडे एकदा गेलं आणि गुरुने सांगितलं की ते सच्चिदानंद ब्रह्मस्वरूप तू आहे. मग जे ज्ञानी लोक आहेत त्यांना हे ज्ञान हळूहळू एक 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 पायरीनं ते वर जातात. अनेक प्रकार येत त्याच्यामध्ये. कसं आहे, एखादा उत्तम अधिकारी असतो, एखादा मध्यम असतो, एखादा कनिष्ठ असतो. पण उत्तम अधिकाऱ्याला कसं असतं, गुरुच्या संगतीत गेलं
की त्यांनी सांगितले सच्चिदानंद ब्रह्मत्व आहे. म्हणजे माऊलींनी सुद्धा सांगितले ज्ञानेश्वरीमध्ये, काना वचनाची भीती सरसीच पैकी रीती वस्तू होणी उठी जे आपण ऐकू. म्हणजे सांगितलं तू सच्चिदानंद आनंद स्वरूप परमात्मा आहे असं सांगितलं की लगेच त्याच्या लक्षात येतं उत्तम अधिकाऱ्याच्या. म्हणजे त्याच्या पटकन लक्षात येतं सत म्हणजे काय, सतत असणं. चित्त म्हणजे ज्ञान स्वरूप असणं. आणि आनंद म्हणजे काय, तिथं दुःखच नाही, तिथं दुःख नसणं. एवढं सोपं आहे. पण हे ऐकणारे कसे असतात, काही मध्यम असतात, काही उत्तम असतात आणि काही कनिष्ठ असतात. मग उत्तम अधिकाऱ्याला पटकन कळतं, मध्यम अधिकाऱ्याला काय करावं लागतं, थोडं थोडं लक्षात येतं, थोडं थोडं लक्षात येतं मध्यम अधिकाऱ्याच्या. आणि कनिष्ठाला लवकर कळतच नाही, समजूनच येत नाही. मग त्याला दृष्टांत देऊन 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 त्याला सांगावं लागतं. पण ज्ञानाने मोक्ष मिळतो, तर ज्ञान हे ऐकावंच लागतं. ज्ञान काय करावं लागतं, ऐकावंच लागतं, समजून घ्यावंच लागतं, संत संगत करावीच लागती. आणि संत संगत करून हे नेहमी नेहमी त्याच्यावर आरूढ राहावं लागतं. म्हणून महाराज सांगितलं, ऐकण्यासाठी, संत संग करण्यासाठी ऐकण्यानं समजा श्रवणानेच मोक्ष मिळतो, ज्ञानानं मोक्ष मिळतो. तर ज्ञान कुठं, बाजारात कुठं मिळत नाही. त्या ज्ञानासाठी आपण श्रवण ऐकावंच लागतं, श्रवणात जावं लागतं. आता श्रवणाला जायचं म्हटल्यानंतर, श्रवण जर करायचं म्हटलं तर तिथं सगळ्या भौतिक प्रपंचाचा त्याग करावा लागतो आणि श्रवणाला यावं लागतं. तेव्हा बोध होतो. भौतिक प्रपंच सगळा त्याग करावा लागतो. मन स्थिर ठेवावं लागतं, चित्ताची एकाग्रता ठेवावी लागती. बाकीचे भौतिक प्रपंच तिथं जमतच नाही. मग तेव्हा आपलं काय होतं, बोधपुत्र होत असतो. म्हणजे कोणते, अहंकार, राग, द्वेष, काम, क्रोध, मोह, मद, मत्सर, द्वैत, ह्या सगळ्याचा त्याग करावा लागतो. तेव्हा आपल्याला श्रवणाच्या विषय बैसावे येऊनी साम्राज्य भुवनी सुखी नांदे. मग ह्या श्रवणात येऊन बसलं तर काय होतं, सच्चिदानंद पदवी घेता येते. आणि श्रवणानेच मिळते, संत संगत केल्यानंच मिळते. असं कर्म उपासना करून भेटत नाही, तीर्थयात्रा करून भेटत नाही, तिथं योगा करून भेटत नाही. कारण हे जे आपल्याला अज्ञान आहे, सगळं आपल्या स्वरूपाचं जे अज्ञान आहे ते संत संगतीमध्ये जातं. ते सद्गुरू घालतात आणि विचारावर आणतात आपल्याला. सद्गुरू काय करतात, विचारावर, संशय ठेवीत नाहीत आपल्याला, कोणताच संशय ठेवीत नाही. आपल्याला अनेक असं असेल का, तसं असेल का, मग हे होईल का, असे संशय ठेवीत नाहीत. म्हणून महाराज सांगत असतात की झाली संध्या संदेह माझा गेला, आत्मा राम हृदय प्रगटला. ही संदेह गेला की आत्माराम हृदयामध्ये प्रगटतो. ह्या विचारावर यावं लागतं आणि हे फक्त संत संगतीत येता येतं. म्हणून महाराज सांगतात की अष्टांग योग समाधी कठीण आहे. आता श्रवणातली समाधी, श्रवण सांगितलंय सोपं, मग आपल्याला कोणती समाधी लागली पाहिजे, समाधी हरीची, हरीची समाधी लागली पाहिजे. म्हणजे रामकृष्ण हरी, विठ्ठल 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 ही समाधी. लुब्धली नादी लागली समाधी. लुब्ध झालं पाहिजे, गुंग झालं पाहिजे, त्याच्यामध्ये एकदम लुब्ध होऊन गेलं पाहिजे. श्रवणामध्ये सगळे इंद्रियाचे कान करून लुब्ध झालं पाहिजे, इंद्रियाचे कान करून ऐकलं पाहिजे. आणि तुम्ही नामस्मरण करा, श्रवण करा, याच्यामध्ये अगदी मग्न होऊन गेलं पाहिजे, त्याला म्हणायचं लुब्ध. मग ती समाधी खरी की तिथं देहभाव राहत नाही, तिथं कोण बोलतंय हे पण कळत नाही,
त्या नामाच्या छंदामध्ये म्हणा, तो आपल्या आपल्या महिमेमध्ये राहतो तो जीव. आणि किंवा श्रवणाच्या याच्यामध्ये दुसरा कुठंच काही ते मन जात नाही, मन इकडं तिकडं हालतच नाही. मग तिथं ही समाधी कोणाला लागती? कोणता बी जीव असो, कोणते बी आडाणी असो, शिकलेला असो, किंवा एकदम असा मतिमंद असो, त्यांना सुद्धा ही समाधी लागती. कोणती? श्रवणाची आणि नामस्मरणाची. मग याच्यामध्ये लुब्ध होऊन गेलं, मग त्याच्या कायला मध्ये लागतो? फक्त भाव लागतो. काय लागतो? भाव लागतो. लुब्ध होऊन जातो म्हणजे किती आनंदात डोलतो, एकरूप होऊन जाणं. म्हणून वाणी येतोपर्यंत आपण नाव घ्यायला पाहिजे भगवंताचं. भगवंताच्या नामस्मरणामध्ये आधी तल्लीन होऊन जायला पाहिजे. महाराज समजा तुम्ही म्हणताल की भगवंताचं वाणी येतोपर्यंत नाव घ्यायला पाहिजे, आणि एखाद्या जर वाणीच नसेल तर, तो मुकाचा असेल तर किती सोय केलेली आहे भगवंतानी. जरी तो मुका असेल, वैखरीतून घेता येत नसेल तर मध्यमातून घेता येतं ना. मध्यमातून नाही घेता आलं तर पश्यंती आहे, पश्यंती मध्ये नसेल तर परा आहे. 4 वाण्या दिल्या तर भगवंतानी, परा, पश्यंती, मध्यमा, वैखरी. मग अशा वाण्या दिलेल्या, आता अशी व्यवस्था केलेली आपल्याला भगवंतानी. मग महाराज म्हणतात का भगवंताचं नाव घ्यायला नकोय, त्याच्यात का लुब्ध होऊ नये? मग ही समाधी का लागू नये? श्रवणाची किंवा नामाची समाधी का लागू नये? मग ही हरीची समाधी, समाधी हरीची समसुखविन. महाराज सांगतात की आता समसुखविन म्हणजे कसं, की ही समाधी एकदा का आपल्याला हे भगवंताचं चिंतन ऐकायला गुरुनं आकर्षित केलं की मग आपल्याला तत्व कळतं. कोणतं तत्व? आत्मस्वरूप तत्व. मग हे आत्मस्वरूप तत्व हे सगळीकडे सम आहे. आत्मस्वरूप तत्व हे काय आहे? सगळीकडे सम आहे. पण हे का कसं आहे? बुद्धीचा विषय. फक्त त्या बुद्धीनं काय करायचंय? फक्त निर्णय घ्यायचा आहे. मग आता बुद्धी कोणाला आहे? हे आत्मतत्व स्वरूप हे सगळ्या जीवामध्ये, पण बुद्धीनं निर्णय घ्यायला पाहिजे. पण बुद्धी कोणाला दिलेली आहे? मग फक्त बुद्धी नरदेहाला दिलेली, बाकीच्यांना आहे पण तेवढ्या पुरती, खाण्यापिण्या, आहार, भय, निद्रा, मैथुन याच्या पुरती. म्हणून महाराज सांगतात की हरी मी हरी हा तो मीच एक आहे, असा बुद्धीनं निश्चय करायला पाहिजे. असा बुद्धीनं निश्चय केला की समाधी हरीची समसुखविन. मग हे ज्याला कळालं, ज्या जीवाला कळालं की हरी मीच आहे, मग तिथं सगळं सुखच आहे, तिथं आता काहीच राहिलं नाही. मग हरी मी एक असा कळालं की हरीच्या ठिकाणी मग सुखच आहे, दुःखाचा तिथं लेशच नाही. मग जर आपली बुद्धी स्थिर झाली नाही, दुसरीकडे जर ही बुद्धी भटकत असेल, तर तिथं मग आपल्याला परमात्मा आपल्यापासून वेगळा वाटतो. आणि जर बुद्धी आपली तिथं स्थिर झाली, सद्गुरूच्या संगतीमध्ये बुद्धी जर स्थिर झाली, तर मग आपण परमात्मा आहे असं त्याला वाटतं. म्हणून हा विषय कसा आहे? आपल्याहून परमात्मा वेगळा नाहीच आहे. काय आहे? नाही, आपल्याहून परमात्मा वेगळा नाही. मग ज्याचा विषय हरी झाला त्याला गुरुचं चिंतन आवडतं, आणि ज्याचा विषय हरी झाला नाही त्याला संसार आवडतो. ज्याचा विषय हरी झाला, ज्याला हे समजलं की मीच हरी, त्याला त्याचा विषय काय होतो? मग विषय तो त्यांचा झाला नारायण, ना आवडे जनधन माता पिता. त्याला मग दुसरं काहीच आवडत नाही. आणि ज्यांचा
विषय हरी नाही झाला त्यांना मग बाकीचं सगळं आवडतं. पण इथं महाराज काय सांगितलं, बाकीचं सगळं तुम्ही न आवडे जन धन माता पिता म्हणजे काय कुठं फेकून द्यायचं नाही, कुठं सोडून द्यायचं नाही, त्यांचा त्याग करायचा नाही, कुठं जंगलात जायचं नाही, काय नाही. काय करायचंय, सगळं ज्याला हरी हा मी हरी असं वाटलं, ज्याच्या बुद्धीनं निश्चय केला की मी हरी, त्याला सगळं काय वाटतं, मग बाकीचं सगळं गौण वाटतं. त्याला काय वाटतं की सगळं गौण वाटतं. आणि जर त्याच्या बुद्धीने निश्चय नाही केला तर मग त्याच्या बुद्धीमध्ये द्वैत येतं. त्याच्या बुद्धीनं द्वैत, मी हरी जर नाही वाटला तर मग नाही, मग माझ्यापासून हरी वेगळा आहे. मग इकडं मंदिरात, इकडं नावाचा गावाचा ते शोधत राहत, मग तिथं द्वैत येतं. तिथं काय होतं, द्वैत येतं. मग महाराज सांगत, असं जर तुम्ही असं साध्य केलं नाही की मी हरी, मग हे तुम्हाला सुख साधलं जाणार नाही. न साधेलं समाधी हरीची समसुख विन, न साधेलं ज्यान द्वैत बुद्धी. मग ह्या बुद्धीमध्ये द्वैत जर आलं तर हे तुम्हाला सुख मिळणार नाही. म्हणजेच काय की तुम्ही हरी जाणून घेतला पाहिजे. जर हरी जाणून घेतलं तर अज्ञान गेलं, अज्ञानाचं कारण गेलं, अज्ञान गेलं की मग सगळं सुखच आहे. ह्या अज्ञानामुळे जीवाला सगळं दुःख आहे. मग अज्ञान जर गेलं तर सगळा आनंद आहे, म्हणजे दुःख गेलं. मग काय झालं, दुःख गेलं. आता महाराज म्हणतात की द्वैत आहे. द्वैत काय आहे, द्वैत कोणी निर्माण केले, द्वैत प्रत्येकाच्या मनानेच द्वैत निर्माण केले. प्रत्येक जीवानं काय केले, द्वैत निर्माण केले. आणि हे प्रत्येक हे जे द्वैत आहे तर हे प्रत्येकाजवळ आहे, प्रत्येक माणसाजवळ आहे. मग ह्या द्वैताने काय होतं, प्रेम येत नाही आणि ज्ञान होत नाही. याला ह्या द्वैतामुळं प्रेम निर्माण होत नाही. ना शास्त्राबद्दल, ना गुरुबद्दल, ना संताबद्दल, ना देवाबद्दल प्रेम निर्माण होत नाही आणि ज्ञान होत नाही. मग आता ते एखादा म्हणतो, कसं द्वैत कसं असतं पहा. एखादा माणूस काय म्हणतो, रात्रीच सांगून गेले मी हा विषय. एखादा माणूस म्हणतो, अहो जग दिसतंय ना, धड धड दिसतंय म्हणे, जग आहेच ना हो. मग ज्याच्यामध्ये द्वैत नाही तो म्हणतो, हा आहे ना, जग आहे ना, तुझ्या म्हणण्याप्रमाणे तुझ्या दृष्टीने जग आहे, पण आमच्या दृष्टीने परमात्मा आहे सगळा. तुमच्या दृष्टीनं काय आहे, जग आहे, पण आमच्या दृष्टीनं काय आहे, परमात्मा आहे. मग जशी दृष्टी तशी सृष्टी. महाभारतामध्ये दुर्योधनाला एक चांगला शोधून आण म्हणले, त्याला एकही चांगला शोध सापडला नाही. आणि तेच मग युधिष्ठिरला सांगितलं की एक दुष्ट वाईट शोधून आण, त्याला एकही वाईट दुष्ट दिसला नाही. म्हणजे जशी आपली दृष्टी बदलन तशी आपल्याला सृष्टी दिसल. आपली जशी दृष्टी तशी आपल्याला सृष्टी दिसल. मग दृष्टी बदलली का विचाराचा ठराव बदलला, दृष्टी नाही, विचार आपला बदलतो. मग विचाराचा ठराव बदलला. तसं हे आपण जर समजलं की इथं द्वैतच नाही, मीच हरी, मीच हरी, असं आपल्याला आपल्या हातात सगळं गुरुनं दिल्यानंतर की तू काय आहे, ते तू आहेस, तत्वमसी ते तू आहेस, ते जी ब्रह्म आहेस ते तूच आहेस, असं एकदा आपल्या सगळं हातामध्ये दिल्यानंतर मग तिथं काही राहिलं का. म्हणून ही द्वैत बुद्धी आपण ठेवायला नाही पाहिजे. म्हणून महाराज सांगत की बुद्धीचे वैभव बुद्धीचं वैभव आहे, बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे. बुद्धी जर आत्मज्ञानाला सहाय्य झाली तर केवढं वैभव आहे आपलं. बुद्धीनं जर निश्चय केला की तो हरी मीच आहे,
तर मग केवढं वैभव आहे आपलं सांगा बरं. काही उरलं का माग? काहीच उरत नाही. परमात्म्याकडे धाव धरती ती बुद्धी, मग केवढी श्रीमंत आहे. आणि त्या बुद्धीनं जर विषयाला धरलं तर ती काय झाली? लाचार झाली. मग ती बुद्धी लाचार होती. आणि त्या बुद्धीनं जर परमात्म्याकडे धाव घेतली तर फार मोठी श्रीमंती आपली. म्हणून बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे. पहा कसं महाराजांनी याच्यामध्ये सांगितले की पंचकरणामध्ये की ह्या विषयाची धाव कुठपर्यंत? फक्त इंद्रियापर्यंत. हे विषय फक्त इंद्रियापर्यंतच येऊन पोहोचते. इंद्रिय कुठपर्यंत जाते? तर मनापर्यंत जाते. मन कुठपर्यंत जात? अंतःकरणापर्यंत जात. अंतःकरण कुठं जात? चित्तापर्यंत जात. आणि चित्त कुठपर्यंत जात? बुद्धीपर्यंत जात. आणि बुद्धी निश्चय आत्मज्ञान. बुद्धीचा निश्चय झाला की आत्मज्ञानच आहे. मग एवढं वैभव आहे बुद्धीचं. मग किती श्रीमंत आहेत आपण. म्हणून सगळा बुद्धीचा खेळ आहे. महाराज म्हणतात की समजा एखादा मोठा माणूस आहे, फार श्रीमंत आहे, वैभवशाली, अगदी फार मोठा आहे, हुशार आहे, चतुर आहे, पण त्याची जर बुद्धी आत्मस्वरूपाकडे नसेल, सगळं ऐश्वर्य त्याला मिळाले, संपत्ती आहे, धन संपत्ती आहे, सगळं जे नाही ते त्याला, पण त्याची जर बुद्धी आत्मस्वरूपाकडे नसेल तर तो लाचारी, भिकारी आहे. मग आपलं बुद्धीचं वैभव केवढं आहे. मग आपली बुद्धी आपण कोणीकडे लावायला पाहिजे? परमात्म्याकडे लावायला पाहिजे. माऊलीला हेच सांगायचंय की तुमच्या बुद्धीचं वैभव फार मोठं आहे, तुम्ही फार श्रीमंत आहेत. ज्याचा बुद्धीचा विषय नारायण झाला ना तो फार श्रीमंत आहे. बाकी सगळं बाकी गौण आहे मग या विश्वामध्ये, असं माऊली सांगतात. म्हणून माऊलीला हेच सांगायचंय की आपण किती श्रीमंत आहोत. मग आपल्याला भिकाऱ्यासारखी इकडे तिकडे हिंडायची गरज नाही. संसारात बुद्धी लावून पद मिळत नसतं. परमार्थामध्ये जर बुद्धी लावली तर पद मिळतं. सच्चिदानंद स्वरूप हे पद मिळतं. सच्चिदानंद हे पद मिळतं. संसारात बुद्धी किती लावा तुम्ही, किती मोठं पद मिळवा, एखादा मंत्री व्हा, एखादा अधिकारी व्हा, पण ते नाशवंत आहे, ते अविनाशी आहे ते पद. त्याचा नाश होतो कधी ना कधी. किती समजा बुद्धी लावली, अभ्यास केला, मोठा अधिकारी झाला, रिटायर झाला की संपलं ते पद. किती बुद्धी लावली, डोकं लावलं, लोकांना पैसे वाटले, आमदार झाला, खासदार झाला, 5 वर्षांनी संपलं ते पद. म्हणून महाराज सांगत की आपल्याला परमात्मा प्राप्तीसाठी आपण किती तत्पर येतो, याचा बुद्धीसाठी, चिंतनासाठी जो उपयोग करील तोच सगळ्यामध्ये श्रीमंत आहे. मग ह्या बुद्धीनं काय करायला पाहिजे? मी कोण आहे याचा विचार करावा. ज्या परमात्मा चिंतनासाठी बुद्धी तयार झाली, ती ऐकायला लागली, सद्गुरूच्या चिंतनामध्ये यायला लागली. मी कोण आहे, कुठून आलो, काय करायला लागलो, काय सोबत न्यायचंय, आपलं हित काय आहे, असा जर बुद्धीनं विचार केला, तिला जर अशी उत्कृष्ट लागली, आणि मी कोण आहे, मला ज्यासोबत काय येणार आहे, असा जर बुद्धीनं विचार केला तर ती बुद्धी आपली काय झाली? मग वैभव झालं तिचं. अशी बुद्धी कधीच माघारी जात नाही, ती पुढं पुढंच जाती. मग तिचं खरं वैभव आहे. महाराज सांगतात, महाराज म्हणतात मी कोण आहे असा विचार कधी योगी पण करीत नाहीत बरं, किंवा साधक सुद्धा करीत नाहीत, आणि कर्मठ अजिबात करीत नाहीत, आणि संसारिकाची तर गोष्टच सोडा. मग असा विचार, मी कोण आहे, कशासाठी आलोय, कुठून आलोय, काय करायला पाहिजे, काय माझं हित आहे, मी कुठं जाणार आहे, असा विचार मोठ्या मोठ्याला नाही आला. ज्याला आला ना असा विचार तो परमात्माच झाला. तो काय झाला? परमात्माच झाला. म्हणून जे ब्रह्मदेवाला जमलं नाही, जे योग्याला जमलं नाही, ते बुद्धीच्या जीवावर तुम्हा आम्हाला जमतंय. बुद्धीच्या जीवावर कोणाला जमतंय? तुम्हा आम्हाला. म्हणून आपण बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे.
एका केशवराजे सकळ सिद्धी. एका केशवराजाचं नाव घेतलं तर सगळं साध्य होतंय, सिद्ध होतंय. म्हणून योगिया दुर्लभ त्वम्या देखील साजनी, पाहता पाहता मनापुरेन धनी. असं एक आपला याच्यामध्ये अभंग येतो काकड्याच्या याच्यामध्ये. योगिया, योग्याला सुद्धा दुर्लभ आहे. योग्याला सुद्धा कळाला नाही, वेदालाही नाही कळाला. तो कोणाला कळतोय? ज्याची बुद्धी तेज आहे, ज्याची बुद्धी परमार्थाकडे वळलेली त्याला कळतंय. ज्याची संसाराकडे गेली ना त्याला नाही. मग ज्याच्या बुद्धीनं तिथं दुजेपणाच राहत नाही, ज्याची बुद्धी इकडे वळली तो योग्याला सुद्धा कळालेला नाही. तो ज्याची बुद्धी आहे ना तो त्यांनी देखिला. कोण? हे कोण? साजनी म्हणजे कोण? बुद्धीच. तुम्या देखिला साजनी. जो योग्याला दुर्लभ आहे असा तो आत्मस्वरूप परमात्मा त्या बुद्धी सांगते बरं. साजनी म्हणजे बुद्धी. मग असं एवढं मोठं वैभव महाराज आपल्याला बुद्धीचं सांगतात. एक्या केशवराजे सकळ सिद्धी. एक परमात्मा आपल्याला मिळाला. पंच कसा? की हाच परमात्मा, याच सगळं अधिष्ठान आहे. ह्या अधिष्ठानावरच सगळं जग आहे, सगळं विश्व आहे. हे अधिष्ठान चैतन्य स्वरूप आहे, बाकी सगळं जड आहे. एका केशवराजे सकळ सिद्धी. मग असं जर अधिष्ठान प्राप्त झालं तर बाकी काही प्राप्त करण्याची गरजच नाही. तो परमात्मा सिद्ध होतो. मग आपणच अधिष्ठान आहोत हे प्राप्त होतं. मग त्याच्यातून पुढे महाराज काय सांगतात? कृद्धी सिद्धी निधी अवघीच उपाधी. आता रिद्धी सिद्धी निधी अवघीच उपाधी. रिद्धी म्हणजे काहीतरी साध्य करायचं आपल्याला, रिद्धी. मग अष्टमा सिद्धी येतात. काही कसं की एखादी समजा आपल्याला पाक सिद्धी करायची, समजा रिद्धी सिद्धी निधी. तर रिद्धी म्हणजे की समजा एखादी स्वयंपाकातली एखादी गोष्ट साध्य करायची घरामध्ये. आता एक उदाहरण देऊ सांगते म्हणजे तुम्हाला रिद्धी समजवलं बरं का. की समजा पुरणपोळी करायची आणि मग आपण घरातले माणसं काय म्हणा, आमच्या काकूची पोळी लई छान होती बरं का, खूप सुंदर, लई चांगली, इतकी आमच्या काकूच्या पोळीसारखी कोणाचीच पोळी नाही. तू काकू फुगती की तू काय करती, ती मग पोळ्या करून मरती. म्हणजे असं कोणती रिद्धी प्राप्त करायची असली त्याची अशी योजना आखणं. मग एखादा काय म्हणतो समजा, आता ते नाही समजलं समजा, तर रिद्धी म्हणजे कसं की त्याला लय त्याच्या हातात मध्ये रिद्धी, हो आहो तो डॉक्टर आहे ना त्याचा लय गुण येतो, सगळी धाव त्याच्याकडे, त्या डॉक्टरला रात्रंदिवस वेळ नाही मिळत. म्हणजे फक्त ही युक्ती करावी रिद्धीची. आणि मग त्याच्यातून सिद्धी कसं आहे, सिद्धी प्राप्त असली त्याला मोठेपणा दिला की मग तो काय झाला लगेच त्याच्यातच गुरफटला. म्हणजे काय ते एक हे होतं पा, सिद्धी लावी पिसे कोण तया पुसे. सिद्धी काय एकदा त्याला लय प्राप्त झालं काही आणि त्याच्या माग की मग त्याला विचारूच नका, त्याला लगे वेड करून सांगते. किंवा जाऊ द्या, सिद्धीचं आपल्याला सोपं उदाहरण सांगू. सिद्धी म्हणजे कसं, सिद्ध होणं कोणतं बी. आता समजा राजहंस पक्षी, जरा थोडासा किचकट विषय बर का, हे थोडं रिद्धी सिद्धी जरा डोक्यावून जाईल. थोडस जे श्रवणात आहेत नेहमी त्यांना तो कळल, पण ज्यांना श्रवणात नाही ना थोडासा जरा जड विषय बर का, थोडस समजून घेण्याचा प्रयत्न करा. तर कसं आहे की सिद्धी म्हणजे समजा आपण सिद्ध कसं होतं, सिद्ध होणं म्हणजे एक राजहंस पक्षी, त्याला काय आहे, त्याची एक चोच अशी असती की त्याच्यातलं दुधाचं दूध आणि पाण्याचं पाणी करतो. दूध पाणी एकत्र असलेलं
तो राजहंस पक्षी काय करतो, दूध दूध वेगळं करून घेतो आणि खाली काळ ढोळ पाणी राहतं. ते पाणी दूध वेगळं केलं, ते पाणी दुधातून पाणी वेगळं करण्याची सिद्धी, दुधातून पाणी वेगळं करण्याची काय झाली, सिद्धी झाली. आता रिद्धी म्हणजे काय, की समजा खरं तर पाहिलं तर आपल्याला देवदेव करण्याची गरज नाही बरं का, आणि सगळं दिलेलं आहे आपल्याला देवाने, त्याला काही मागायची गरज नाही, आपल्याला सगळं दिलेलं आहे. मग त्याला देवाकडे जायचं आणि काहीतरी मागायचं. सगळं दिलेलं आहे आपल्याला, पण काहीतरी देवाकडे जायचं आणि काहीतरी मागायचं. आणि प्रत्येक जीव जातोच. मग मागितलं का, ते जर समजा त्याच्या प्रारब्धाने त्याला प्राप्त झालं तर तो काय म्हणतो, माझं झालं बरं का मनासारखं, म्हणजे ती रिद्धी, त्याला काय म्हणायचं, रिद्धी. आता निधी, निधी म्हणजे पैसा जमा करणं. निधी आपण नाही म्हणत का, तो इतका निधी जमा झाला बरं का, निधी. रिद्धी, सिद्धी आणि निधी. महाराज म्हणतात समजा आता निधी जमा कुठं करतात, एखादी गणपतीचा बसवायची असेल मूर्ती, समजा गणपती उत्सवामध्ये निधी जमा करतात, सगळ्यांच्या पावत्या फाटतात, किंवा सप्ताह आला तर सप्त्यामध्ये काय करतात, याने इतकी वर्गणी दिली, तितकी वर्गणी दिली, अशा पावत्या फाटतात. पावत्या फाडून शेनी काय करतात, ते सप्ते करतात, ते गणपती बसवतात. मग आता याच्यात काय महाराज म्हणतात की हे निधी जमा करतात, ह्या रिद्ध्या करणं, ह्या सिद्ध्या करणं. आता याच्यात काय किती खटपटी येतात, किती खटपटी येतात, किती व्याप आहे, किती दुःख आहे याच्यामध्ये. बरं आता निधी जरी जमा केली तर ते योग्य मार्गाने लावतेच का, लावित नाही. तर काही कुठं बी खर्च करतात, नाही तर पत्त्याच्या डावावर संध्याकाळी पत्ते गणपतीच्या पाठीमागे पत्ते खेळत येतं, लोकांकडून पावत्या फाडतात. म्हणजे उपाध्याच ना विनाकारण, वृद्धी सिद्धीने देवगीच उपाधी, त्या विनाकारण उपाध्याचा, विनाकारण उपाध्याचा. मग महाराज म्हणतात जवत्या परमानंदी नाही म्हण. मग कशाच्या नावावर पैसा करायचा, पण देवाबद्दल काहीच त्यांचा भाव नाही, देवाबद्दल काहीच भाव नाही. या विनाकारण आता जाऊ द्या, इतका डोक्यातून काढून टाकाय रिद्धी सिद्धी आणि निधी. हे फक्त एवढं घ्या की याच्या उपाध्या आणि याच्यात खटपट जास्त आहे आणि त्याचा फायदा काहीच नाही. काहीतरी देवाला नवस करा, सिद्ध करून घ्या, प्राप्त करून घ्या, रिद्धी सिद्धी. काहीतरी कुठंतरी एखादा यज्ञ करा, त्याच्यात काहीतरी मागणी करा, पण त्याच्यातून झालं साध्य तर आहे, नाही तर नाही. पण त्याच्या किती उपाध्या, किती खटपटी, किती त्रास, किती दुःख, किती खर्च. महाराज म्हणतात ह्या के काय का रिद्धी सिद्धी जो त्या परमानंदी मन नाही, पण तिथं परमात्मा बद्दल अजिबात मागणीच असते. सगळी सगळी काय असती, मागणीच असती, अपेक्षाच असती, हवंच असती. तिथं काही फायदा काहीच नसतो त्याच्यामध्ये. महाराज सांगत की हे सगळं काय आहे की देवाबद्दल मन अजिबात भाव नाही, देवाबद्दल अजिबात भाव नाही. फक्त काय करायचं, एखादं लोभ धरायचा कशासाठी, विषयाचा भोगासाठी, आणि मग त्याच्यात काय करायचं, लक्ष घालायचं, त्याच्या अपेक्षेनं देवाला काय करायचं, मागणी करायची. मग त्याच्यामध्ये महाराज सांगतात की तिथं मन अजिबात नसतं, देवाकडं मनच नाही. आता बरेच लोक काय करतात, आपण आपल्याला करायचं नाही, जे परमात्म्याचं चिंतन करते ते आपल्याला परमात्म्याचं चिंतन करते, त्याला नाव ठेवायचं आपल्याला अधिकार नाही. पण आता बरेच लोक काय करतात, कीर्तन करतात, पण त्यांचं लक्ष कशावर असतं, सगळं पाकिटावरच असतं, देवावर मन असतं का. महाराज सांगत जाऊ द्या, पंढरपूरला एवढे भोपी बसलेले असते, ते हे बडवे बसलेले असतात देवाजवळ, त्यांचा देवाजवळ भाव असतो का, अजिबात भाव नसतो. त्यांचं सगळं लक्ष कोण किती पैसे टाकतं याच्यावरच असतं. म्हणून महाराज काय सांगत की हे रिद्धी सिद्धी निधी अवधीचा उपाधी वायाची उपाधी दंभ धर्म. मग याने काय होतं, अहंकार येतो. ह्या रिद्धी सिद्धी विनाकारण हे उपाध्या लावून घ्यायच्या. हो आम्ही एवढा सप्ताह केला, हो आम्ही एवढा मोठा गणपती बसवला, काय मिरवणूक काढली, केवढा अहंकार घेत, हे विनाकारण अहंकार होतो. आणि याने माणूस वाया जातो, कधीच परमात्म्याची प्राप्ती होत नाही, याने परमात्म्याची प्राप्ती होत नाही. म्हणून ह्या विनाकारण उपाध्याचा
म्हणून महाराज पुढच्या याच्यात काय सांगितलं, महाराज सांगितलं ज्ञानदेवी रम्य रमले समाधान हरीचे चिंतन सर्व काळ. ह्या सगळ्या उपाध्या लावून घेऊ नका तुम्ही, त्या याच्यामध्ये व्याप हे सगळा, आणि त्याच्यातून अहंकार निर्माण होतो. आम्ही असं केलं, आम्ही तसं केलं, मी एकट्याने सप्ताह करून दाखवला. वर्गणी जमा करण्यापासून तर शेवट भांडे नेऊन घालण्यापर्यंत मी सप्ताह तयार केला. म्हणजे केवढा अहंकार झाला, म्हणजे याने अहंकार होतो आणि हा अहंकार कधीच कमी होत नाही, वाढतच जातो. त्याने देवा भगवंताची प्राप्ती कधीच होत नाही, कधीच ज्ञान त्याला कधीच मिळत नाही, भगवंत प्राप्तीचं ज्ञान त्याला कधीच होत नाही. म्हणून महाराज सांगितलं या सगळ्या उपाध्या. आता मग काय काय खरं आहे याच्यामध्ये, खरं काय तर फक्त मग ज्ञानदेवी रम्य रमले समाधान हरीचे चिंतन सर्व काळ. रम्य म्हणजे काय, रमणं. कोणी आता रमणं म्हणजे काय, कोणी एखाद्या नाटकात रमत, कोणी एखाद्या शेतात रमत, कोणी एखाद्या निसर्गात रमत, कोणी एखाद्या संसारात रमत येत, आणि कोणी परमार्थात रमत येत. पण इथं कबीरदासजी म्हणते की जो जो देखिया बाबा तो तो दुखिया सुखिया कोणी नाही. जिथं जिथं रमतेल ना तिथं तिथं सगळे दुःखीच येत, सुखी कोणीच नाही. तरी पण त्यातच रमतेत. मग त्यांना ज्याच्यात रमले समजा, त्याच्यात त्यांना काही जर समजा त्याच्यातली प्राप्ती झाली, आता समजा संसारात रमले, तर संसारात रमले, संसारातली त्यांना घरदार शेती वाडी प्राप्ती झाली की त्याच्यातून काहीतरी समाधान होईल अशी प्रत्येकाची वासना असते. किती वैभव ऐश्वर्य असू द्या, ते किती बेजार होऊ द्या, किती त्यांना उपाध्या लागू द्या, पण तिथं ते समाधान होतच नाही. वा आशा आहे फक्त आता समाधानी हो, आता मिळन मग मिळन, पण तिथं समाधानी होत नाही. किती वैभव असू द्या, जिथं उपाध्या आहेत ना, जिथं बेजारी आहे ना, तिथं समाधान नाही. मग मन कुठं रमायला पाहिजे, देवाच्या ठिकाणी जर मन रमलं तेव्हा समाधानी होतं. देवाच्या ठिकाणी जर मन रमलं तर तिथं समाधानी होतं. म्हणून ज्ञानदेवी रम्य रमले समाधान हरीचे चिंतन. मग तिथं मन रमलं तिथं समाधान मिळतं. मग तिथं जर समाधान मिळतं तर त्यासाठी काय करू नये, हरीचं चिंतन का करू नये, करायला पाहिजे. मग तिथं जर मन रमत असेल तर महाराज सांगतात हरीचे चिंतन सर्व काळ. अजिबात वेळ वायाला घालू नका, सर्व काळ हरीचं चिंतन करा, सतत सतर्क राहिलं पाहिजे. आपण काय म्हणतो समजा, आता समजा सर्व काळ म्हणजे सतत करा म्हणते. तर मग आता आपलं समजा आता मन रमलं इथं, आता आपलं काय झालंय, रमलो तर आपण गुंगलो तिथं ऐकण्यामध्ये. मग आता ऐकण्यामध्ये गुंगलो तर मग आपण काय म्हणू, आता जाऊ द्या मागच्या वेळेस ऐकलं, आता काय ऐकायचंय. आता मागच्या वेळेस मॅडमचं कीर्तन आहे, प्रवचन ऐकलं ना, किंवा अभंग मागच्या वेळेस आमच्या आमच्या महाराज आपण ऐकलं ना, आता काय ऐकायचंय, आता काय ऐकण्याची गरज नाही. मग महाराज सांगत, माऊली सांगत, अरे तुम्ही संसारिक येत, ह्या संसारामध्ये ही माया, ही अविद्या, ही नवीन नवीन विषय आणती, ही नवीन विषय आणती. जरी तुम्ही याचं ज्ञान घेतलं, आता तुम्ही ह्या अभंगाचं ज्ञान घेतलं, तुम्हाला थोडंफार कळालं, पण आता उद्यापासून काय होईल, ही माया जी तुमच्या पुढे वेगवेगळे विषय आणील. मग हे ज्ञान तुमचं काय होईल, बोचट होईल, म्हणजे लक्षातच राहणार नाही ना. कारण ही माया काय करते, वेगवेगळे विषय आणती तुमच्या समोर, आणि मग हे काय करते, हे बोचट होऊन जाते सगळी. हे ज्ञान सगळं तुमचं जिरून जातं. मी सांगत असते की आपलं चित्त किती आहे पहा, आपलं चित्त इतकुस. समजा एक पिशवी, आणि एका पिशवीमध्ये छोटी पिशवी, त्याच्यात आपण 7-8 ग्रंथ घातले आणि 10-12 साड्या घातल्या, तर काय होईल, अगदी गच्च भरू ठाचू भरले, तर काय होईल, आणि मोटरसायकलला लावली ती पिशवी आणि चालले मोटरसायकलवर, तर ती काय होईल, टर फाटणी एक गळून जाईल. तसं आपलं चित्त इतकुस, आणि त्या चित्तामध्ये आपण काय भरलंय, सगळं भरलंय. त्याच्यामध्ये आपल्या घरात वाट्या किती आहेत हे पण भरल्या. आता आपल्या गळ्यात मणी किती येतं, सोन्याचे बर का, काळे मणी नाही मोजलेले, पण सोन्याचे मणी बरोबर मोजलेले किती येते, ते किती आहेत ते पक्के आहेत आपल्या लक्षामध्ये, त्या चित्तात भरलेले आहेत.
आपली जमीन किती आहे, आपल्या घरात काय काय आहे, आपल्या कोणत्या कलरच्या साड्या आता कपाटात, हे सुद्धा सगळं भरलेलं आहे. मुलं बाळ, शिक्षण, घर दार, बॉन्ड, पैसे, आडके सगळं त्या चित्तात भरलेलं आहे. आणि मग त्या चित्तामध्ये भगवंताचं नाव हे भरायला जागा कुठे? आता हे चिंतन ऐकलेलं जागा कुठे भरायला? आता हे एवढा आपण हरिपाठाचं जरा जड आहे हरिपाठ, पण इतकं समजा उदाहरण देऊन तुम्हाला सांगितलंय, पण तो चित्तात भरतोय का? त्याला जागाच नाही ना आतमध्ये त्या चित्तामध्ये घुसायला. आणि मग थोडस इथं ऐकलंय तोपर्यंत वाटतंय हा समजला बरं का आम्हाला, पण इथून गेले की काय होतं, अनेक विषय येते की गेला गळून तो. दुसरे विषय आले की काय होतो, गळून जातो. मग कुठं राहतो आपण? म्हणलं का मॅडमने आता काय सांगितलं आपण कालच्या हरिपाठात, समाधी हरीची समसुख विन न साधेल जान द्वैत बुद्धी, बुद्धीचे वैभवान नाही दुजे ऐका केशवराजे सकळ सिद्धी. असं याचं सांगा बरं अर्थ, तर काहीच नाही ध्यानात राहत. म्हणून महाराज सांगतो की ही जी आज्ञा आहे, ही जी माया आहे, ही काय करते, सगळं बोथट करून टाकते. म्हणून आपण सतत 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 चिंतनामध्ये राहिलं पाहिजे सर्व काळ. हरीचे चिंतन सर्व काळ. कसं की कै मी उद्धार पावेन, कै कृपा करीन नारायण. सतत सर्व काळ हरीचं चिंतन केलं पाहिजे. अशी आस लागली पाहिजे आपल्याला, मी कधी उद्धार पावेन, माझा शेवटचा नरदेह आहे, मला आता कधी आत्मस्वरूपाची प्राप्ती झाली पाहिजे, त्या बोधावर मी आरूढ राहिलो पाहिजे, मला हे कळालंच पाहिजे, माझा हा नरदेह वायाला गेला नाही पाहिजे. असं याच्यावर आपण कधी माझ्यावर कृपा करील हा नारायण, असं सर्व काय चिंतन केलं पाहिजे. कसं ध्यास लागला पाहिजे, ध्यास. एक आळी असती, आळी, ती आळीला काय होतं की त्या आळीला एक किडा उचलून नेतो आणि मातीच्या घरामध्ये ठेवतो, मातीचं घर तयार करतो आणि त्या आळीला त्याच्यामध्ये तो किडा ठेवतो. आणि तो किडा काय येतो, त्या आळीला येतो, इकडून तिकडून येतो, तिला असा टोच येतो, तिला इतकं जिवारी लागत, इतकं तिच्या असं अंगार होतो तिच्या अंगाचा, तिला इकडून तिकडून येतो, तिला टोचणी मारतो, तिला इकडून तिकडून येतो, तिला टोचणी मारतो, अशी घाबरती, त्याचा धसकाच धरते, त्या किड्याचा काय करते, धसकाच धरती. ती धसका धरून 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 ती काय होती, तिला सारखा ध्यास लागतो, तिला तेवढा पंख फुटते ना, आणि भिंगुरटी होऊन शिंपती उडून जाते. तसं आपल्याला झालं पाहिजे. महाराज सांगत तसं आपल्याला झालं पाहिजे. सारखं चिंतन चिंतन चिंतन, चिंतने चिंतने तद्रुपता. हे चिंतन ऐकून 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 आपण स्वरूपावर आरूढ होऊन गेलं पाहिजे, आपल्या स्वरूपावर. तसं सतत सतत चिंतन ऐकून 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 काय झालं पाहिजे, ब्रह्मस्वरूप झालं पाहिजे. सदा नाम घोष करू हरी कथा. चित्ताला त्याला विषयाची वाटच माहित नाही मिळाली झाली पाहिजे, त्याला ढिल्लच सोडायचं नाही. म्हणून महाराज सांगतात ह्या चित्ताला सारखं चिंतन दिलं पाहिजे, याचं सारखं काम दिलं पाहिजे याला. मग त्याला सारखं हरीचे चिंतन सर्व काळ. मग हे चित्त त्या वाटेनं निघतं, सारखं त्याला चिंतन जर दिलं ना तर ते वाटे निघतंय चित्त. महाराज सांगतात की आपल्याला कसं होतं, म्हणून ज्ञानामध्ये नेहमी पाहिजे चिंतन, आपलं चित्त स्थिर पाहिजे, बुद्धीचा आपला निश्चय झाला पाहिजे. जर आपण आता ज्ञान झाले, आपण ज्ञान घेतो गुरूंच्या सहवासात, आपण ह्या माऊलीच्या हरिपाठामध्ये, ज्ञानेश्वर माऊलीच्या सहवासात, तुकोबाराच्या संगतीत, गाथ्याच्या संगतीत आपण ज्ञान घेतो. पण काय होतं की ज्ञान जर ज्ञानाच्या जर बाहेर गेलो, आपण थोडं ज्ञान घेतलं आणि ज्ञान घेता घेता जर या श्रवणाच्या बाहेर गेलो तर काय होतं, लोक आपल्या डोक्यात दुसरंच भूत घालून देतात, दुसरंच लगे. आपण थोडं, तुम्ही पहा तुमचा अनुभव आहे रोजचा, आपण थोडस चिंतन का दुसरं काही काम काढलं, दुसरीकडे समजा जाऊन वाट्यावर बसल्या, तर ते दुसरेच भूत आपल्या डोक्यामध्ये विनाकारण कचरा घालून देत. आणि मग आपलं डोक्यात काय होतं, दुसरं भरल्यामुळं हे चिंतन निघून जातं. म्हणून महाराज सांगतात सतत सर्व काळ हरीचं चिंतन केलं पाहिजे. हरीचं चिंतन जर सर्व काळ केलं तर डोक्यात हरीच राहतो, डोक्यामध्ये काय राहतो, हरीच राहतो.
मग त्या हरीचं सतत सतत श्रवण मनन आणि निधिध्यासन घडतं. असं कधी आपलं पक्क होईपर्यंत, निश्चय पक्का होईपर्यंत, आपला एकदा निश्चय पक्का झाला की परत माघारी येत नाही. पण निश्चय, म्हणून निश्चयाचे बळ, तुका म्हणे त्याची फळ, तुका म्हणे त्याची फळ. मग कसं, समजा एखादी बाई डाळ कुटायला बसली तर ती डाळ कुठपर्यंत कुटीची, दणके घालती 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 कुठपर्यंत, त्याचे टरफल निघेपर्यंत. तसंच आहे, तसंच आपण श्रवण कुठपर्यंत करायचं, कुठपर्यंत करायचं, हरी मी असं होईपर्यंत, इथपर्यंत श्रवण करायचं. हरीचं मीच हरी आहे सर्व काळ, हरीचे चिंतन सर्व काळ. मग हरीचं चिंतन सर्व काळ केलं की हरीच होऊन जातो. त्या भिंगुरटी सारखं, आळी होती पण भिंगुरटी होऊन गेली, तसं सर्व काळ हरीचं चिंतन केलं की हरीच होऊन जातो. म्हणून माऊलींना जरा थोडा हा अभंग जड आहे, पण जशी माऊलीनं मला बुद्धी दिली तसं सांगण्याचा प्रयत्न केला. याच्यात चुकीचं ते माझ्या वाणीचं आहे आणि जे चांगलं आहे ते माऊलींचं आहे. म्हणून माऊलीनं सांगितलं समाधी हरीची, तर समाधी कोणती लागली पाहिजे, नामस्मरण श्रवणाची समाधी लागली पाहिजे. सारखा आपल्या हरी दिसला पाहिजे आणि हरी समसुखविन, सगळीकडे सम सख्या प्रमाणात त्याचं, पण ते आपल्याला घेता आलं पाहिजे. म्हणून जाणं द्वैत बुद्धी, जर हे साधलं नाही आपल्याला, ही जर समाधी आपल्याला हरीची समाधी साधली नाही तर आपल्या बुद्धीमध्ये द्वैत निर्माण होतं, आणि द्वैत निर्माण जर झालं तर आपली बुद्धी काय होती, बाहेरच भटकती. म्हणून बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, आपल्या बुद्धीचं एवढं वैभव आहे इतर प्राण्यांना नाही, की फक्त मनुष्य देहाला बुद्धी आहे. आणि या बुद्धीचा पुरेपूर मनुष्य देहानं आपण उपयोग करून घ्यावा आणि आपलं काय करावं, इतकं इतकं वैभव, इतकं श्रीमंत आहेत आपण या बुद्धी आपल्याला असल्यामुळं. एका केशवराजे सकळ सिद्धी, एका केशवराजानं, फक्त हा एक केशवराजा धरला, हा विठ्ठल धरला, हा हरी धरला की काय होतं, सगळं सिद्ध होतं, सगळं प्राप्त होतं आपल्याला. परत काही मागायची गरजच पडत नाही, सर्व प्राप्त होतं. वृद्धी सिद्धी निधी अवघीच उपाधी, या रिद्ध्या सिद्ध्या प्राप्त होणं, हे निधी जमा करणं, यानी मोठेपणा करणं, यानी देवधर्म करणं, यानी काय होतात, सगळ्या उपाध्याचा त्रास होतो, श्रम होते, तर दुःख होतं, या नुसत्या उपाध्याचा. जो त्या करण्यापेक्षा जोपर्यंत आपलं भगवंताकडे मन लागत नाही तोपर्यंत हे सगळं व्यर्थ आहे. म्हणून ज्ञानदेव सांगतात की जिथं तुमचं मन रमतंय, जिथं तुम्हाला समाधान मिळतंय, ते फक्त हरीच्या ठिकाणी मिळतं. हरीच्या ठिकाणी मन रमलं की तिथं समाधान मिळतं. म्हणून हरीचं चिंतन सर्व काळ करावं, असा हा या अभंगाचा भावार्थ आहे. आणि माझ्या वाणीला जसं पेलल, माऊलीने जशी बुद्धी दिली तसा सांगण्याचा प्रयत्न केला. जे चुकीचं आहे ते माझ्या वाणीचं आहे आणि जे चांगलं आहे ते माऊलींचं आहे. आणि असं म्हणून श्री ही सगळी सेवा तुमच्या सर्व श्रोते मायबापाच्या चरणी समर्पित करून वाणीला पूर्ण विराम. पुंडलिका वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. जय गुरुदेव सर्वांना. खूप छान सांगितलं ताई, खूप सुंदर. जय गुरुदेव. जय गुरुदेव. पसायदन. आता विश्वात्मके देवे येणे बागेने तोक्षावे, तोषोनी मज द्यावे पसाय दानये. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. जो जे वांछिल ते लावो प्राणिजात. वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदी आळी. अनवरत भूमंडळी भेटतो तया भूता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे